हेलो हेलो बहुत अच्छे हैं, कमाल है। खरोखर बाईचा आवाज पण सुंदर आहे आणि बाई पण सुंदरच आहे, त्याच्यात काही शक नाही। तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में माझं काही वय राहिलं नाही आता पहिले हे गाणं म्हणल्याच्या अगोदर बाई मला संविधान दादा म्हणाले, तुम्ही गैर समज करून घेऊ नका। दादाचं बहिणीचं दादावर सुद्धा प्रेम असते मला आवश्यक आहे। आता त्यांनी कोणत्या भावनेने म्हटलं हे तर मला कल्पना नाही। आता मी काही म्हणजे एकटा राहिलो नाही, माझे 3 महिने अगोदर लग्न झालं, काम चालू आहे। दिल लगाने की बात मैं तो करता ही नहीं अब। क्यों? अभी कमी है तुझमें देख ऐसा कर। बहुत अच्छे दादा। अभी कमी है तुझमें देख ऐसा कर, किसी बुजुर्ग के साहे में रोज ही बैठा कर। क्योंकि आशा जी अभी कमी है तुझमें देख ऐसा कर, किसी बुजुर्ग के साहे में रोज बैठा कर। बहुत जरूरी है पहचान अपने चेहरे की, कभी कभी ही सही आई ना तो देखा कर। कभी कभी सही आई ना तो देखा कर। भाई
चुरा ले दिल किसी का, प्यार भरी नजर होती है। क्या बात है, ये इनकी मिसरों की मैं यहाँ पे तोड़ देता हूँ। राहुल जी कामड़े लिखते हैं कि महापुरुषों ने सबको जगाया, मुझे किसी को जगाने की जरूरत नहीं। महापुरुषों ने सबको जगाया, मुझे किसी को जगाने की जरूरत नहीं। और जातिवाद को भी उन्होंने भगाया, मुझे किसी को भगाने की जरूरत नहीं। मेरा तो दिल भीम की किताबों में लगता है आशा, अब मुझे किसी को किसी से दिल लगाने की जरूरत नहीं। मुझे किसी से दिल लगाने की जरूरत नहीं। किसी से दिल लगाने की जरूरत नहीं। माझ्या गीताची 2 माहिती बरोबर दिली नाही। मी गाणं या ठिकाणी सादर केलं। आम्हा किमया दिसली भीमरायाच्या फक्त भीमाच्या बोटात। बाईंनी त्या गीताची तोड बरोबर व्यवस्थित दिली नाही। आशाजी जाऊ दे नंतर लिहिजा ना। आज खरोखर सुंदर दिसत आहेत तुम्ही। टाळ्या वाजून द्या बाईसाठी। आणि हसतात त्यावेळेस ते हसतात त्यावेळेस अतिशय सुंदर दिसतात। शंभराची नोट हरपल्यासारखी वाटते। क्या बात है के बाईंनी गीत सादर केलं। मनवादी असर करने को बेअसर, मनवादी असर करने को बेअसर, आग भीम ने लगाई मजा गया। ऐसे गाने बना रहा है ना का बना मनवादी असर करने को बेअसर, आग भीम ने लगाई मजा आ गया। आग कुठे लावली बाबासाहेब आंबेडकरांनी हे तुम्ही आम्हाला सांगितलं, परंतु राहुलजी कांबळे लिहितात, लिखा है संविधान पूरे भारत की शान। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताची राज्य घटना लिहिली, ज्या राज्य घटनेच्या मुळे या भारतामध्ये समस्त बहुजन समाजाला त्यांचे मूलभूत अधिकार मिलता है। क्योंकि मिलिट्री चाहे कितनी भी हो, कमाल तो सारा महार बटालियन टीम का है। और ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिम का है। और ये सत्ताधारी जितने भी हो रहा हूँ, कमाल तो संविधान के स्कीम का है। और ये लाल दिए की गाड़ी किसकी भी हो, अबे पेट्रोल तो मेरे भीम का है। पेट्रोल मेरे भीम का। अच्छा जी, अजीब 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 तेरी निगाहों में वो बेवफाई है। क्या कहेंगे दादा? अजीब तेरी निगाहों में वो बेवफाई है, और छीन में कैसे कि मेरी जान पे बन आई है। गगन पे चांद सितारे भी सो गए थक कर, मेरी मौत से बढ़कर तेरी जुदाई है। मौत से बन गए तेरी जुदाई है। मैं आपसे दिल लगा नहीं सकता, क्योंकि मेरी उम्र, माझं वय आणि तुमचं वय याच्यामध्ये फरक आहे। खूप फरक आहे। आम्ही काय बोलू शकत नाही। क्योंकि राहुलजी कांबळे लिखते हैं, लिखा है संविधान पूरे भारत की शान। आग लगाई नहीं, संविधान की बदौलत क्या हो रहा, क्या क्या हो रहा। समझो के
लिखा है संविधान पूरे भारत की शान। अरे भीम जी की बदौलत मजा करे। मजा कर रहे क्यों कैसे? उनका मानो एहसान यहाँ की सरकार, यहाँ के लोग अब तलक भी हमारे, क्योंकि कारण की इतनी सरकार आम्हाला फक्त आश्वासन देते। 15 लाख आपल्या अकाउंट मध्ये जमा होतील। बाईच्या झाले काय जमा? बाई तुमच्या अकाउंटला झाले काय? बाईच्या खात्यात झालं. टाकली आहे तिचा मी. बरोबर कोण आहे? क्योंकि पहले किराया बढ़ाया रेल का, बाद में भाव चढ़ाया तेल का। सही बात है। पहले किराया बढ़ाया रेल का, बाद में भाव चढ़ाया तेल का। इसी तरह जमाने पे सितम ढाने वाले हो। अरे गरीब के तो यार खाने के लाले हैं। प्लीज मोदी साहब अब तो बता दो यार, अच्छे दिन कब आने वाले हैं? हमारे लोगों को गुमराह कर रहे हैं। जलाया नहीं, लिखा है संविधान पूरे भारत की शान। भीम जी की बदौलत ये मजा कर रहे क्यों? उनका मानो एहसान, उनका मानो एहसान, ना आया कोई भगवान। 56 शब्द आमच्या गळ्यामध्ये मळकवता आणि कमरेला झाडू होता। उनका मानो एहसान, ना आया कोई भगवान। और भीम जी की बदौलत मजा कर सुंदर गीत सादर करतोय आणि बोलता बोलता बाई बोलून गेल्या धम्मचक्र परिवर्तन दिन, परिवर्तन दिन, धम्मचक्र परिवर्तन दिन आहे तो प्रवर्तन। कधी हे लक्षात ठेवता तुम्ही आशाबाई? आणि कसं आहे सामन्यात आता जास्त बोलता येत नाही, कारण की त्यांनी सामन्यात ते दादा गीता म्हटलं तर मग ते वाईट वाटतं थोडंसं। आता पहिलेच बाईंनी मला दादा म्हटलं तर आता मी काही बोलूच शकत नाही, कारण की बहीण झाली आता आहे। असं नसतं, असं नसते ना बाई, असं काऊन केलं तुम्ही? चुकीचं आहे ते। म्हणजे त्याला माहिती आहे बा आता संविधान भाऊ, म्हणून ते पहिलेच त्यांनी मला दादा म्हटलं, कव्हर केलं त्यानं, कव्हर केलं। त्याला मी काही करू शकत नाही। पाळी भरपूर संख्येने आमच्या आया भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी फार सुंदर परिवर्तनवादी गीत आपल्या समोर सादर करतो। सही कॅमेरा आहे, सही। मी आलो की नाही?
मीठे तो कुछ कड़वे आने वाले हैं। भाई अभी का मौसम है ये, कुछ मीठे तो कुछ कड़वे आने वाले हैं। कोई अकेला तो कोई चुलवे आने वाले हैं। इसलिए तो मैं कहता हूँ संभल कर रहना साथियों, क्योंकि वोट मांगने ये भड़वे आने वाले हैं। वोट मांगने ये भड़वे आने वाले हैं। वोट मांगने भड़वे आने वाले। हम भी समतावादी यहाँ टोली बना देंगे। हम भी समतावादी यहाँ टोली बना देंगे और जय भीम से शुरू हो ऐसी बोली बना देंगे। पैगाम महापुरुषों की बंदूक है राहुल, क्योंकि हर बच्चा यहाँ हम विचारों से गोली बना देंगे। विचारों से गोली बना देंगे। हर बच्चा यहाँ हम विचारों की गोली बना देंगे। आशा जी पैसे 500 रुपये होते आपल्याला। बिस्तर के बगैर सोने में मजा नहीं आता। और ये सही बात है कि नहीं आप यार हंसो मत। वो भाई एकदम देखो भला कैसे दिखाई चलो है भी उनका, और वो भी मुझे तवज्जो देंगी, क्योंकि बिस्तर के बगैर सोने में मजा नहीं आता और सूरत ना हो तो सजने में मजा नहीं आता। हम भीम के बच्चे हैं, स्वाभिमान कुट-कुट के भरा है, लेकिन मस्तक ना हो तो जीने में मजा नहीं आता। जीने में मजा नहीं आता। मस्तक ना हो तो जीने में मजा नहीं आता। क्यों? 14 बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि म्हणून म्हणतोय काय, अरे भीमबाच्या छातीवरती थोड़ा मेरा आवाज क्लियर करके ना लोगों को एक एक शब्द समझने को होगा। झगड़ों में हमारा क्या काम है? अरे ऐ बेईमानों, अगर ये तुम्हारा हिंदुस्तान है तो इसी हिंदुस्तान का 7/12 सम्राट अशोक के नाम है। सम्राट अशोक के नाम है। क्यों? भीमबाच्या ख्यातीवरती, भीमबाच्या ख्यातीवरती, शिक्षित मातीवरती, शिक्षित मातीवरती आपण दोघे दोघे आता तुम्हाला दादाच म्हटलं तर काही वांदाच नाही, पण तरी मी सोडणार नाही, कारण की मामबहीण होय, मामाची मुलगी होय, चालते मामाच्या मुलगीची शेजार करत होती। भीमबाच्या ख्याती मी तिचा आतोभाऊ लागतो, बरोबर आहे ना? भीमबाच्या ख्यातीवरती, शिक्षित मातीवरती, भीमबाच्या ख्यातीवरती, अरे या शिक्षित कारण की शिक्षित माती म्हणजे या भूमीवर शिवाजी दीक्षित, या भूमीवर बुद्ध, शाहू फुले आंबेडकर
हे जन्मास आले, बुद्ध जन्मास आले, संत कबीर जन्मास आले. कारण भीमबाच्या ख्यातीवरती, अरे दीक्षित मातीवरती, भीमबाच्या ख्यातीवरती, दीक्षित मातीवरती अशा सोहळा परवर्तनाचा पाहू. सोहळा परवर्तनाचा पाहू. गौतम के समी को वीरान बनने नहीं देंगे. नहीं, बहुत अच्छे दादा. गौतम के समी को वीरान बनने नहीं देंगे और इंसान को हम हैवान बनने नहीं देंगे. अरे जब तलक जिंदा है ये भीम के बच्चे, तब तलक इस भारत को हम हिंदुस्तान बनने नहीं देंगे. हिंदुस्तान बनने नहीं देंगे. क्यों? सोहळा परवर्तनाचा दिलेला आहे, तर तुम्ही शब्दाला जास्त महत्व देतो काय? कारण की लोकांना शब्द ऐकायला गेले पाहिजे. बरोबर आहे ना? कारण शांती मनाला मिळते, अरे शांती मनाला मिळते, धम्माचे तत्व कळते. मूळ समजून माणूस हा माणूस घडते. कारण तृष्णेचे सोडून खरे हे, शिक्षित जोडून करे हे. तृष्णेचे सोडून खरे हे, शिस्तीत जोडून कर हे. कारण तृष्णेचे सोडून कर हे, शिक्षित जोडून कर हे. तृष्णेचे सोडून कर हे. तुझं घर सोडलं लावतो मी, काही तृष्णेचे सोडून कर हे, शिक्षित जोडून कर हे. सुरात पंचशील गाऊ, संविधान भैया क्या बात है. आपको गायिका कल्याणी पोकरे का चेहरी
जेविम सिस्टर जेविम ताई इनकी ओर से ये 100 रुपये मिले हैं और सगळे नाव नंतर घेतो 400 चिल्लर नंतर दिले चालतील ना ताई उडत ताई नंतर देतो काय कुठं जात नाही मी टेन्शन नका घेऊ 400 रुपये द्यायचे कारण कृष्णेचे सोडून खरे शिस्तीत जोडून करे हे आशाजी सुरात पंचशील गाव धर्मगुरू यांच्याकडून समाधान मिळालं ते पण म्हणतात कालवंश विशाल महादेवराजू थोरात विश्वदीप विशाल थोरात रोशनी विशाल थोरात राहणार तोंडापूर अमोल मोहनराव रणवीर राहणार महालिंगी यांच्याकडून 100 रुपये मिळाले ते पण म्हणतात की बुद्धाच्या कर्तृत्वाची अरे बुद्धाच्या कर्तृत्वाची समता व बंधुत्वाची अमेरिकेला कळाला नेपाळला कळाला चीनला कळाला थायलंडला कळाला पाकिस्तानला कळाला अफगाणिस्तानला कळाला श्रीलंकेला कळाला पण आमच्या देशाचा भाग्य की या भारताला अजून बुद्ध कळालेला नाही कारण की इथली परिस्थिती आहे 2 व्हीलरवर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाचा मुलगा आहे 4 व्हीलरवर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाची गाडी आहे घरावर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाचं घर आहे काय आहे घर आहे मग त्या हलकट बेमान हरामखोर लोकांना आपण म्हटलं पाहिजे अबे या तिरंग्यावर अशोक चक्र हाय मग तुम्ही हे का बरं म्हणत ना का बुद्धाचा देश आहे म्हणून याची लाज वाटते कारण की परिस्थिती आमच्या भारताची नवरा बायकोले म्हणते मी जर ग्रामपंचायतचा सरपंच झालो तर गाव बदलून टाकेल अशा बाई ते घेरे घेरे तिकडे जात इकडे येत अरे कुठं जाते ते काही कारण नसतं बाईच्या पोरसवाल्याची तब्येत खराब झाली म्हणून बाईंनी माझ्याकडचा घेतला काही विषय नाही आपलेच होय नवरा बायकोले म्हणते थांब ना आता इकडे पाहला थोडच्या नंतर ते तुमच्या सोबत आहात ना बाई कशी माई आतो बहीण माम बहीण नवरा बायकोले म्हणते मी जर ग्रामपंचायतचा सरपंच झालो तर गाव बदलून टाकीन मी जर आमदार झालो तर तालुका बदलून टाकीन मी जर खासदार झालो तर जिल्हा बदलून टाकीन आणि मोठ्या ताकदनं मी जर पंतप्रधान झालो तर पुरं भारत बदलून टाकीन बाई म्हणते नवऱ्याला राहू दे ना बेटा मोदी किती चावला काय पहिले दारू तर तुम्ही करा या दारूच्या भानगडीमध्ये लुंगी समजून तुम्ही माझा पेटीकोट घातला पहिले तो बदला नंतर भारत बदला आमच्या लोकांना लुंगी पेटीकोट याचा फरक सुद्धा कळलेला असेल आलेला आहे बुद्धाची विचार आमच्यामध्ये असायला पाहिजे कारण की आज मी एक संदेश देऊ इच्छितो ज्यावेळेस आम्ही सोयरीक संबंधासाठी जातो मुलीसाठी मुलगा शोधतो किंवा मुलासाठी मुलगी शोधतो पहिले आपण चाचणी केली पाहिजे त्या मुलीला पाली भाषेमध्ये त्रिशरण पंचशील पूर्ण येते का कदाचित त्या मुलाला त्रिशरण पंचशील पूर्ण येते का तेव्हाच त्याचं लग्न करून द्या अन्यथा त्या पुरीसोबत त्या पोरासोबत कोणीच लग्न करू नका कारण की काळाची गरज आहे कारण बुद्धाच्या कर्तृत्वाची समता व बंधुत्वाची क्रांती
क्रांती ती केली भीमाने धम्माच्या अस्तित्वाची अरे मुक्ताची केली गुलामी मुक्ताची केली गुलामी मुक्ताची केली गुलामी काबाला देव सलामी मुक्ताची केली गुलामी बाबाला देव सलामी आनंदी 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 हर्षात नाहू आनंदी हर्षात आनंदी हर्षात नाहू गडे कारण देशाला केले दक्ष इमाने बाबासाहेबांनी देशाला केले दक्ष दीक्षेला केले लक्ष बाबासाहेब आंबेडकर जन्माच्या आधी ज्या मनुस्मृतीमुळे आमच्या ह्या बहुजन समाजामधील शूद्र जातीला या शूद्र जातीच्या लोकांनी जर वेद वाचला तर त्यांचे डोळे काढून घ्यायचे जर वेद ऐकला तर त्यांच्या कानामध्ये गरम तेल टाकायचे ही परंपरा इथल्या मनुस्मृतीने आमच्यासाठी लिहिलेली होती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या पृथ्वीच्या पाठीवर जन्म घेऊन त्या परंपरेला लाथेनं उडवलं आणि 1927 साली महाडला मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाडली आणि बाबासाहेब आंबेडकरांचं लक्ष विज्ञानवादी लक्ष होतं कारण अरे देशाला केले लक्ष देशाला केले दक्ष दीक्षेला केले लक्ष कारण बंधूंनो हा आमचा दुसरा जन्म हा आमचा दुसरा जन्म हा आमचा दुसरा जन्म सोहळा तो देतो साक्ष पावन त्या भीमचरणावर अरे बुद्धाच्या पद कमलावर मॅडम हॅलो दोघेही श्रद्धेने पुष्प तिथे वाहू
माधवजी कांबळे यांनी लिहिलेलं गीत आहे. उनके लिए जोरदार तालियां बजा दो. क्या बात आहे. गीताचा शेवट्या ते लिहितात दर्शन हे घेण्या सकाळी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. दर्शन हे घेण्या सकाळी दर्शन हे घेण्या सकाळी नीळ लावून कपाळी. आमच्या आया भगिनी धम्मचक्र प्रवर्तन या दिवशी सकाळी उठून आपल्या घरासमोर साडी सर्वण करून शुभ्र वस्त्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सलामी देण्यासाठी त्या निळ्या ध्वजाखाली जमा होतात आणि म्हणतात की दर्शन हे घेण्या सकाळी नीळ लावून कपाळी. सैनिका घेऊन जातो अरे सैनिका घेऊन जातो नागमोडी काळी. सैनिका घेऊन जाते नागमोडी गाडी कारण अरे कृतीत सहन भावे संधीच सोन भावे कृतीत सहन भावे संधीच सोन भावे कृतीत सहन भावे संधीच सोन भावे कृतीत सहन भावे ह्या संधीचं सोन भावे. हो रे समोर व्हा कृतीत सहन भावे संधीचं सोन भावे कृतीत सहन इकुनी करत अरे कुठून करताय कृतीत मी लई हुराली तिकडे इकडून थोडा हवाई उराली थोडीशी. कृतीत सहन भावे संधीचं सोन भावे बाई विनवित आहे राहुल भाऊ. हिमाच्या ख्यातीवरती दीक्षित मातीवरती हिमाच्या ख्यातीवरती दीक्षित मातीवरती. तुम्ही आपण दोघंही काय आता तुम्ही मी तुमचा आतोभाऊ तुम्ही माझी मामली तुमच्या मागा मागा हो आम्ही खबरदार जर इकडे लक्ष दिलं तर सुरत पंचशील